नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी भरती असणार आहे मित्रांनो, सामान्य प्रशासनिक विभागात भरती जी आहे झालेली आहे मित्रांनो. याच्यासाठी जे पद जे असणार आहे, याचा जी-आर झालेला आहे मित्रांनो. कोणते पद असणार आहे, सॅलरी किती असणार आहे, अप्लाय कसं करायचं, शैक्षणिक पात्रता काय, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. लेटेस्ट जी-आर असणार आहे 20 जून 2025 चा. ओके, तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. शेवटपर्यंत या व्हिडिओला बघायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, व्हॉट्सअप ग्रुपला पण फॉलो करून ठेवायचे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. मित्रांनो, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखन पदे समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांद्वारे अथवा करार पद्धतीद्वारे भरण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 20 जून 2025 ला मित्रांनो. ओके, तर इथं प्रस्तावना दिलेली मित्रांनो. सहाय्यक प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयाकरिता प्रत्येकी एका सहाय्यक कक्ष अधिकारी आणि एक लिपिक टंकलेखन अशा 12 पदांची निर्मिती वरील संदर्भातील 10/7/2024 शासन निर्णयांमध्ये करण्यात आलेली आहे. सदर पदे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमधून प्रतिनियुक्तीने लिपिक टंकलेखनाच्या बाबतीत प्रतिनियुक्तीने कर्मचारी हा उपलब्ध न झाल्यास बाह्य स्रोतांमध्ये यंत्रणेद्वारे भरण्यास तरतूद विविध आहे. तथापि मंत्रालयीन विभागाची कर्मचारी प्रायुक्त्याने जाण्यासाठी उपलब्ध होत नसल्याने वस्तुस्थिती विचारता घेता सदर पदे मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत तरतूद कायम ठेवण्यात येऊन संघस्थितीतील सदर रिक्त पदे समकक्ष कर्मचाऱ्यांकडून भरण्यास मंजुरी देण्याची शासनाच्या विचारधारा होती मित्रांनो. ओके, आता यामध्ये शासनाचा निर्णय. आता वरील संदर्भातील 10/7/2024 शासन निर्णयामध्ये परिशिष्ट क्रमांक 2 मधील तरतुदी पुढील प्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे मित्रांनो. ओके, याच्यामध्ये प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयांच्या सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखन ही पदे सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली राहतील. ओके, त्याच्यानंतर सदर पदे मंत्रालयीन विभागातील कर्मचाऱ्यांमधील प्रतिनियुक्तीने भरण्यात येतील. दोन्ही संवर्गाच्या प्रकरणी प्रतिनियुक्तीने पदे भरण्याची कार्यवाही 2 कार्यालयांच्या सहमतीने प्रचलित कार्यपद्धतीनुसार मंत्रालय संवर्ग नियंत्रण करणाऱ्या प्रशासन 3 कार्यसरण्याकडून करण्यात येतील. त्याच्यानंतर वरील प्रमाणे प्रतिनियुक्तीसाठी मंत्रालय विभागांच्या सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंकलेखन उपलब्ध न झाल्यास ही पदे संबंधित महसुली विभागातील विभागीय आयुक्त, जिल्हा अधिकारी व अन्य शासकीय कार्यालयातील खालील वेतन स्तर असलेल्या समतुल्य समकक्ष पदांवरील कर्मचाऱ्यांमधून बदलीने प्रतिनियुक्तीने संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत भरण्यात येतील मित्रांनो. ओके, याच्यामध्ये आता पदनाम दिलेले आहे, वेतन स्तर आणि ग्रेड दिलेले आहे आपल्याला सॅलरीचे. ओके, याच्यामध्ये समकक्ष अधिकारी यांना पगार जो असणार आहे समकक्ष होतो सहाय्यक कक्ष अधिकारीसाठी 7व्या वेतन आयोगानुसार S14 सॅलरी पासून तर आपल्याला S16 सॅलरी पर्यंत पगार असणार आहे. त्यानंतर 6व्या वेतन आयोगानुसार इथं वेतन स्तर असणार आहे 43 ते 46 अशा पद्धतीने सांगण्यात आलेले आहे. ओके, लिपिक टंकलेखन बद्दल जर गेलेल्या इथं बोलायला गेलं 7व्या वेतन आयोगानुसार यांना S6 सॅलरी बेस असणार आहे आणि 6व्या वेतन आयोगानुसार ग्रेड वेतन श्रेणी असणार 1900. ओके, याच्यामध्ये आता मित्रांनो सहाय्यक कक्ष अधिकारी पदांवर प्रतिनियुक्तीसाठी वरील प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयातील समतुल्य समकक्ष कर्मचारी उपलब्ध न झाल्यास सामान्य प्रशासनाच्या विभागांच्या 10/6/2025 शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाय्यक कक्ष अधिकारी पदावर समतुल्य समकक्ष पदावरून सेवानिवृत्त झालेल्या शासकीय कर्मचाऱ्याची सेवा करार पद्धतीने संबंधित विभागांच्या आयुक्त कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर लिपिक टंकलेखन पदांवर नियुक्तीसाठी वरील प्रमाणे क्षेत्रीय कार्यालयातील आपल्याला समतुल्य व समकक्ष कर्मचारी ही उपलब्ध न झाल्यास ही पदे संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत विविध कार्यालयातील अवलंबन करून बाह्य यंत्रणेद्वारे भरण्यात येतील. त्याच्यानंतर शासन निर्णय इथं दिलेला आहे मधील आपल्याला तरतुदीपदे प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांच्या कार्यालयांच्या सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांची सेवा करार पद्धतीने उपलब्ध करून घेण्यास कार्यपद्धती पुढील प्रमाणे राहतील मित्रांनो. याच्यामध्ये काय कार्यपद्धती आपण एकदम जाणून घेऊया. आता प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांनी त्यांच्या कार्यालयातील रिक्त पदे भरण्याबाबतचे मागील संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयांना सादर करावे. त्याच्यानंतर इथं दिलेले 2 नंबरला विभागीय आयुक्त कार्यालय संबंधित पदे ही भरती करता आवश्यकतेनुसार वर्तमानपत्रात जाहिरातीत प्रसिद्ध करावी.
जाहिरातीच्या अनुषंगाने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची संबंधित प्रादेशिक चौकशी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करावे असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर करार पद्धतीने नियुक्ती करण्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निवड विभागीय आयुक्त अध्यक्षेखालील निवड समितीकडून करण्यात येईल. ओके. त्याच्यानंतर 5 नंबरला सांगण्यात आलेलं आहे, यासाठी सर्व विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयातील समिती गठीत करण्यात यावी. त्यानंतर इथं 6 नंबरला विभागीय आयुक्त या समितीचे अध्यक्ष असतील, तसेच प्रादेशिक विभागीय आयुक्त अधिकारी या समितीच्या सदस्य सचिव असतील. अन्य 2 सदस्य विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयामध्ये नियुक्त करणे हवेत. ओके. प्राप्त अर्जाची छाननी करणे, त्यानंतर इथं अर्जदारांच्या मुलाखतीत आयोजित करणे, त्या अनुषंगाने आपल्याला कामे प्रादेशिक विभागीय चौकशी, त्यानंतर आपल्याला इथं अधिकारी कार्यालयातून आपल्याला करण्यात येतील मित्रांनो. 8 नंबरला त्यांनी सांगण्यात आलेलं आहे, प्राप्त अर्जांच्या छाननी अंती उचित उमेदवारांच्या निवडीबाबतच्या मुलाखतीचा प्रस्ताव प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी यांना निवड सूची समितीवरून सादर करावा. 9 नंबरला सांगण्यात आलेलं आहे, प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयाकरता सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सेवा कार्यपद्धती उपलब्ध करून घेण्याबाबत आदेश नियुक्तीचे संदर्भातील संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात निर्गमित करण्यात येतील मित्रांनो. ओके. तर याची जी भरती असते मित्रांनो, करार पद्धतीने बाह्य यंत्रणा सेवा घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मानधन, त्याच्यानंतर इथं परिश्रमी व भत्त्यांचा सर्व खर्च सर्व 6 प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयातून संबंधित लेखाशीर्षातून मंजूर व अर्थसंकल्पीय तरतुदीतून भागवण्यात येईल मित्रांनो. अशा पद्धतीचा हा जी आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट ऑपॉर्च्युनिटी असणार आपल्यासाठी. याची अप्लाय करण्याची जाहिरात अजून आलेली नाही मित्रांनो. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला कशा पद्धतीने करायचं याचा व्हिडिओ अप्लाय करण्याची नोटिफिकेशन आल्यानंतर तुमच्यासोबत लवकर सादर करेल मित्रांनो. तोपर्यंत आपल्याला जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचा आहे. आणि तुम्हाला याची जर PDF फाईल डाउनलोड करायची असेल, टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपवर पण डाउनलोड करून घ्यायची. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. तर आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, जास्त मित्रांमध्ये शेअर करा व्हिडिओला. चॅनलवर पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची तुम्हाला काही डाऊट असेल तर. ओके. आणि जर तुम्हाला माझ्याशी काही बोलायचं असेल, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा आयडी, फेसबुक आयडी तुम्हाला तुम्ही मेसेज करू शकता मित्रांनो. ओके. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि GR पण ते तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आणि जास्त मित्रांमध्ये शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी मी घेऊनच असतो. अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपल्याला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.